मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं ही आमची इच्छा। मोर्चानंतर एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। तर मनसेकडून नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि देशपांडेंवर, तर ठाकरेंच्या सेनेकडून राऊत आणि वरुण सरदेसाईंवर जबाबदारी। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, पण जी.आर. फडणवीसांनी काढला। हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईत मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाबाबत अद्याप भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय मोदींमुळेच झाल्याचं लोकांपर्यंत पोहोचवणार। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाही, अजितदादांशी मी रेग्युलर बोलते। फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असतील तर त्याला काही करू शकत नाही, सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्येंचं उत्तर। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये विलास शिंदेंची हकालपट्टी करून मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती। माझ्या भावना व्यक्त केल्यानं कारवाई, पुढची भूमिका लवकर स्पष्ट करणार, शिंदेंची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। शरद पवार आणि अजित पवार एकत्रच आहेत, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। वनविभागावर अजितदादांकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये, वनविभागानंच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजे, त्या दृष्टीने येत्या 4 वर्षात क्षमता निर्माण करणार, गणेश नाईकांची भूमिका। वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्गासाठी लागणारी 165 हेक्टर जमीन 15 दिवसात हस्तांतरित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई, जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा पडणार। साखर कारखान्यांच्या मनी मार्जिन धोरणात बदल, सरकारी हमीवर कोणत्याही कारणासाठी कर्ज घेण्याची मोकळीक। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। पनवेलमध्ये मुलींच्या बालगृहाजवळ फुटपाथवर नवजात अर्भक आढळल्याची घटना प्रतिष्ठित वस्तीतील मार्गावर घडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।